मित्रो, आपल्या आसपास तुम्हाला असे काही लोक बघायला मिळतील की ज्यांना लिफ्टची भीती आहे. लिफ्टमध्ये आपण अडकेन की काय असं त्यांना भीती वाटते. काही लोकांना बंद खोलीची भीती आहे. मोठ्या घरामध्ये ते एकटे राहू शकतात, पण खोलीचा दरवाजा बंद करून ते एकटे राहू शकत नाहीत. खोलीमध्ये त्यांना एकटं राहण्याची भीती वाटते. काही लोक असे तुम्हाला बघायला मिळतील की ज्यांना MRI करायला भीती वाटते, CT स्कॅन करायला भीती वाटते, विमान प्रवास करायला भीती वाटते किंवा रेल्वेच्या बंद खोलीमध्ये रेल्वेतून प्रवास करायला त्यांना भीती वाटते. मग अशा वेळेला तिथं आपला श्वास गुदमरेल, आपल्याला श्वास घेता येणार नाही किंवा आपण अडकू किंवा आपल्याला इथून सुटका होणार नाही किंवा मरणाची भीती. काही लोक असे असतात की ज्यांना गर्दीची भीती, गर्दीमध्ये आपला श्वास अडकेल असं त्यांना भीती वाटत असते. अशा प्रकारची भीती जर एखाद्याला जाणवत असेल तर हे क्लॉस्ट्रोफोबिया असण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात अशी भीती सगळ्यांनाच असते, पण ही भीती ज्यावेळेला जास्त असते, वाढते, त्यावेळेला क्लॉस्ट्रोफोबिया असण्याची शक्यता इथं जास्त आहे. याच्यामध्ये ज्याला एखाद्याला भीती वाटते तर त्यावेळेला त्यांना असं ज्याला जाणवेल की मी इथं अडकलो आहे, तर त्यावेळेला त्यांना आपोआप मग धडधडायला लागते, मरणाचे विचार मनामध्ये यायला लागतात. आपण इथं बाहेर पडू शकणार नाही किंवा आपल्याला काहीतरी होईल, आपला श्वास गुदमरेल असं त्यांच्या मनामध्ये विचार येतोय. घाम येतोय, चक्कर यायल्यासारखं वाटतंय, घसा कोरडा पडायला लागतोय, अस्वस्थ बेचैन वाटायला लागतंय, फोकस राहत नाही, तेच विचार मनात येते आणि मग त्यांना अतिशय रेस्टलेस वाटायला लागतंय. पूर्ण एन्झायटी त्यांना इथं जाणवते. असे सुद्धा बरेच पेशंट मी बघितले आहेत की ज्यांना इथं सुद्धा दरवाजा थोडा केबिनचा थोडा ओपन असेल तर काय वाटत नाही, पण दरवाजा थोडंसं लॉक झाला की लॅच लॉक झालं तर त्यांना असं वाटतं की तुम्ही अडकेन, आता मला काहीतरी झालं काय, मला सुटका होणार नाही. त्यांना खिडकी नसलेल्या खोलीची जास्त भीती वाटत असते. परवाच एक लेडी आली होती की ज्यांना आंघोळ करताना ते दरवाजा थोडासा ओपन ठेवून नवऱ्याला बाहेर बसवून तर ते आंघोळ करायच्या. बाथरूमचा दरवाजासुद्धा बंद झाला तर त्यांना अतिशय भीती वाटायची. मित्र, ही कारणं काय असू शकतात? तर कारणं बऱ्याच लोकांची अनुवंशिक असण्याची शक्यता असते. तर काही लोकांचा पास्ट ट्रॉमा काहीतरी असते, लहानपणी काहीतरी अशा प्रकारची घटना घडली असते. शाळेमध्ये वगैरे एखाद्याला बाथरूममध्ये कोंडून ठेवला असेल किंवा कधी तर लहानपणी खेळताना एखाद्या कपाटामध्ये स्टक झाला असेल, अशा प्रकारे काहीतरी पास्ट ट्रॉमा असण्याची शक्यता असते. तर काही लोकांचं सेरोटोनिन लेवलची कमतरता जर असेल तर अशा प्रकारची लक्षणं त्यांच्यामध्ये असू शकतात. क्लॉस्ट्रोफोबिया हा तसा फार मोठा आजार नाही, पण त्याच्यामध्ये पेशंटला खूप त्रास होत असतो. त्याला आपण किती जरी सांगितलं की तू असं वागू नकोस, घाबरू नकोस, तर त्यांच्या मनामध्ये भीती ही येणारच असते. कारण त्यांनासुद्धा कळत असते की इथं आपल्याला काय होणार नाही, पण आपोआप त्यांच्या मनामध्ये भीती ही येतेच. कारण सबकॉन्शियस माइंडला कुठंतरी ती भीती त्याच्या मनामध्ये पूर्वी बसलेली आहे आणि त्याचा इफेक्ट हा होत असतो. आणि पेशंटला तर त्रास होतोयच, पण अशा पेशंटच्या नातेवाईकांना, घरच्यांनासुद्धा याचा खूप त्रास होत असतो. एखाद्याला लिफ्टची भीती असेल तर 10-10 मजले ते पेशंट स्वतः जिना चढून जात आहे आणि त्या पेशंटमुळं घरच्यांनासुद्धा 10-10 मजले जिना चढायला लागतो आहे. त्यामुळं अशा वेळेला इथं उपचार घेणं फार गरजेचं आहे. ही भीती अंतर्मनात असल्यामुळं इथं समूह उपचार खूप चांगलं काम करते आणि त्याच्याबरोबर काउन्सिलिंगच्या वेगवेगळ्या टेक्निक्सचा इथं खूप चांगला उपयोग होतो आहे. त्याच्यामध्ये CBT म्हणजे नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांना रिप्लेस करणे, NLPचं टेक्निक विचारांना रिप्लेस करण्याचा इथं उपयोगी पडतं आहे. मेडिटेशन, रिलॅक्सेशनचा इथं खूप चांगला फायदा होतो आहे. अशा वेगवेगळ्या काउन्सिलिंगच्या टेक्निक्सचा इथं खूप चांगला फायदा होतो आहे. हिप्नोथेरपीचा फायदा होतो आहे आणि योग्य प्रकारे गायडन्स दिल्यानंतर त्याला REBTच्या माध्यमातून त्याला समजावून त्याच्या विचारांना रिप्लेस करून अशा प्रकारच्या पेशंटला सहजपणे बरं करता येतं.